नमस्कार मित्रांनो, माझं नाव स्वप्नील माडकर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण व्हॉट्सअपच्या एका फीचरबद्दल माहिती घेणार आहे। आपण नवीन ठिकाणी गेल्यानंतर समजा आपल्याला एखादं डॉक्युमेंट समोरच्या माणसाला शेअर करायचं आहे, जसं की समजा आपण बाहेर गेलो कुठं, आपल्याला एखाद्या डॉक्युमेंटची प्रिंट काढायची आहे, एखाद्या PDF ची म्हणा किंवा एखादी जॉबची प्रिंट काढायची आहे, तर आपण एखाद्या दुकानामध्ये जातो आणि त्या ठिकाणी दुकानदार म्हणतो की हा नंबर आहे, ह्या नंबरला व्हॉट्सअप करा म्हणून। तर तो नंबर आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करावा लागतो आणि त्यानंतर आपण त्या माणसाला, समोरच्या माणसाला आपली डॉक्युमेंट पाठवू शकतो। तर या ठिकाणी मी तुम्हाला समोरच्या माणसाचा नंबर सेव्ह न करता काही मिनिटांमध्ये, नंबर न सेव्ह करता तुम्ही त्या माणसाला PDF कशी पाठवू शकता किंवा एखादी फाईल कशी पाठवू शकता हे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर या ठिकाणी मी तुम्हाला मोबाईलचं स्क्रीन रेकॉर्डिंग करून त्या माध्यमातून पण सांगणार आहे। आणि जर समजा तुमच्याकडे PC असेल, आणि आता PC मध्ये आपण नंबर सेव्ह करू शकत नाही, तर PC मध्ये एखाद्या कॉम्प्युटरवरती तुम्ही बसून समोरच्या माणसाला, तुम्हाला जर एखादी तुमच्या कॉम्प्युटरमधली फाईल जर पाठवायची असेल आणि तुम्हाला तो नंबर जर समोरच्या माणसाला सेव्ह करायचा नसेल किंवा काही कारण तुम्हाला फास्टमध्ये पाठवायचा आहे, नंबर सेव्ह न करता पटकन तुम्हाला ती फाईल पाठवायची आहे, तर PC वर तुम्ही समोरच्या माणसाला नंबर सेव्ह न करता एखादी फाईल किंवा एखादा जॉब किंवा एखादी PDF कशी सेंड करू शकता हे मी तुम्हाला या ठिकाणी कॉम्प्युटरचा स्क्रीन रेकॉर्डिंग करून सांगणार आहे। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। या ठिकाणी मी व्हॉट्सअप ओपन केलेला आहे। त्यानंतर आपण आपलाच नंबर आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे पहिल्यांदा, सुरुवातीलाच एकदा। नंतर या ठिकाणी आपलं व्हॉट्सअप ओपन केलेलं आहे। जो नंबर आपण आपला सेव्ह केलेला असतो तोच आपण व्हॉट्सअपमध्ये ओपन करायचा आणि त्या ठिकाणी तो नंबर आपल्या या ठिकाणी टाईप करायचा आहे। जो नंबर आपल्याला सेव्ह करायचा नाही, ज्या नंबरला आपल्याला एखादी PDF पाठवायचा आहे, तो नंबर मी या ठिकाणी टाईप केलेला आहे। त्याला क्लिक करा। त्यानंतर या ठिकाणी एक नंबरला ऑप्शन आहे चॅट विथ, तो मोबाईल नंबर आलेला आहे। त्यानंतर आपण हाय म्हणून मेसेज पाठवा आणि जी डॉक्युमेंट किंवा जी फाईल आपल्याला त्यांना सेंड करायची आहे ती आपल्याला या ठिकाणी हाय अशी फॉरवर्ड करायची आहे। ज्या नंबरला मगाशी आपण हाय म्हणून मेसेज पाठवला होता त्या नंबरला क्लिक करा आणि या ठिकाणी सेंड म्हणा। अशा प्रकारे आपण नंबर सेव्ह न करता त्याला आपण या ठिकाणी फाईल किंवा PDF आपली पाठवलेली आहे। आता आपण या ठिकाणी कॉम्प्युटर स्क्रीनवर बघूया। या ठिकाणी आपण कॉम्प्युटरवरती इंटरनेट ब्राउझरवरती वेब व्हॉट्सअप ओपन केलेला आहे। तर या ठिकाणी मी परत माझा नंबर ओपन करतो, जो नंबर मी सेव्ह केलेला आहे। त्याच्याऐवजी मी आणखीन एक या ठिकाणी गोष्ट केली आहे की एक ग्रुप तयार केलेला आहे। ती ग्रुप करताना त्या ग्रुपमध्ये मी माझा आणि एक मित्राचा नंबर ॲड केला होता। त्यानंतर ग्रुप क्रिएट झाल्यानंतर दुसरा नंबर मी डिलीट मारला, फक्त माझा नंबर ह्या ठिकाणी मी सेव्ह ठेवलेला आहे। तुम्ही बघू शकता या ठिकाणी फक्त या ग्रुपमध्ये एकच नंबर आहे, तो पण माझाच आहे। अशा प्रकारे तुम्ही एक ग्रुप बनवू शकता। त्यामध्ये तुम्ही तो नंबर टाईप करायचा आहे, जो नंबर तुम्हाला सेव्ह करायचा नाही पण त्या नंबरला तुम्हाला एखादं डॉक्युमेंट पाठवायचं आहे। हा नंबर या ठिकाणी मी याला क्लिक करा। या ठिकाणी चॅटला या ओपन झालेला आहे, हाय म्हणून मेसेज पाठवा आणि त्या नंबरला तुम्ही तुमच्या कॉम्प्युटरच्या माध्यमातून एखादी फाईल वगैरे पाठवू शकता, ज्यासाठी तुम्हाला नंबर सेव्ह करायची गरज नाही। अशा प्रकारे आपण त्या नंबरला तुमच्या कॉम्प्युटरमधून सुद्धा एखादी फाईल पाठवू शकतो। त्यासाठी तुम्हाला हा नंबर तुमच्या कॉम्प्युटरमध्ये किंवा मोबाईलमध्ये सेव्ह करायची गरज नाही। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा। अशाच नवीन व्हिडिओसाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।